ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, जे हाताने कष्ट करतात, जे घामाने मिळवलेली भाकरी खातात आणि जे विश्वासाने आणि प्रामाणिकपणे कार्य करत असतात, कष्ट करत असतात, त्या व्यक्तीला परमेश्वर भरभरून देत असतो आणि त्या व्यक्तीचे श्रम, त्या व्यक्तीचे कष्ट कधीच वाया जात नसतात. कारण कष्टाने मिळवलेली भाकर ही चविष्ट असते, हे नेहमीच आपण ऐकलेलं आहे, किंबहुना अनुभवलेलं देखील आहे. आज 1 मे म्हणजेच सर्व लेबर्स, सर्व वर्कर्स यांची आपण आठवण करीत आहोत. कामगार दिवस. प्रत्येक जण सकाळी उठल्याबरोबर कामाला लागत असतो. आपल्या जीवनाची गाडी चालवण्यासाठी प्रत्येकाला कुठलं आणि कुठलं तरी काम करावं लागते. आपण आपलं पोट भरता यावं, कुटुंबाचा सांभाळ करता यावा म्हणून प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती काही ना काही कार्य करत असते. आणि म्हणूनच आज आजचा दिवस हा आपल्या सर्वांचा दिवस आहे. कारण आपण सर्वजण कष्ट करीत आहोत, आपण सर्वजण भरपूर परिश्रम करत आहोत, केवळ आणि केवळ आपलं पोट भरण्यासाठी, केवळ त्या भाकरीच्या तुकड्यासाठी. आणि आपल्या या कष्टाकडे पाहून परमेश्वर नक्कीच आपल्याला याचं फळ देणार आहे आणि देत देखील असतो. 1 मे हा देखील संत योसेफचा सण. आजच्या दिवशी देऊळ माता संत योसेफला आश्रयदाता म्हणून मानत आहे. का? कारण संत योसेफ हे बाळ येशूसाठी एक उत्तम असे आदर्श पिता होते. कारण बाळ येशूची ती तयारी आणि जडणघडण जेवढी मरियेने केली, अफकोर्स आध्यात्मिकरित्या आईने आपल्या बाळाचं पालनपोषण केलं, परंतु शारीरिकरित्या त्या व्यक्तीला किंवा परमेश्वराला शारीरिकरित्या भक्कम करण्यासाठी, मानसिकरित्या भक्कम करण्यासाठी संत योसेफचा तितकाच हात आहे. आपल्या हाताने कष्ट करून आपण मिळवलेली भाकर किती गोड असते हे त्याने आपल्या बाळाला, प्रभू येशू ख्रिस्ताला शिकवलेलं होतं. आणि म्हणूनच प्रत्येक लहान अशा गोष्टीपासून संत योसेफ एक वडील या नात्याने त्याने बाळाला सर्व काही शिकवलेलं होतं. जीवनात जे तुफान आणि वादळ येणार होतं त्याविषयी त्याने बाळाला जणू काही इनडायरेक्टपणे किंवा अप्रत्यक्षपणे त्याने आपल्या बाळाला एक प्रकारे चिन्ह दिलेलं होतं की जे कार्पेंटरचं काम आहे ते म्हणजेच लाकडाचं काम आहे आणि हेच लाकूड तुला एक दिवस एक भला मोठा लाकडाचा खांब क्रूसाच्या रूपाने तुला वाहून न्यावं लागणार आहे. आणि म्हणूनच जणू काही संत योसेफ आपल्या बाळाची तयारी करत होता. इतकंच नाही तर जेथे जेथे मरियेला आपल्याला एका पाठिंब्यासारखे कोणाच्या तरी व्यक्तीची गरज लागली तेव्हा संत योसेफ नेहमी तिच्या पाठीमागे उभा राहिला. दुःखामध्ये, संकटामध्ये, एकटेपणामध्ये त्याने मरियेची साथ कधीच सोडली नाही. बाळ येशूला किती प्रेम द्यावं, त्याच्यावरती किती संस्कार करावे तेवढेच संस्कार संत योसेफने केलेले आहे. आणि म्हणूनच एका बाजूला ते सर्व वर्कर्स, सर्व कामगाराचा ते आदर्श आहेत. कारण कुठल्याही प्रकारच्या अध्यात्मध्यात नसताना, कुठल्याही प्रकारचा चुकीचा मार्ग न अवलंबता ते स्वतःच्या हाताने कष्ट करून त्याने आपल्या कुटुंबाचा चक्र किंवा कुटुंबाचं उदरनिर्वाह केलं. त्याचप्रमाणे आपल्या देखील संत योसेफद्वारे देऊळ माता आपल्या हाताने कष्ट करून प्रामाणिकपणे राहून ती भाकर मिळवण्यासाठी पाचारण करत आहे. आणि मुकाट्याने एकमेकावरती टीका न करता जेवढे काय होईल तेवढ्या आपल्या परीने कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, आपल्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आज देऊळ माता पाचारण करत आहे. एक विश्वासू पिता, एक विश्वासू पती कसा असावा
हे संत योसेफ आज आपल्याला दाखवून देत आहे। आणि या संत योसेफाद्वारे आज जणू काही देऊळ माता आपल्या सर्वांना नवीन दिशा, आशा आणि स्फूर्ती देत आहे आपलं जीवन पुढे चालवण्यासाठी। इतके कष्ट असताना देखील, दुःखाचे डोंगर असताना देखील संत योसेफाने माघार घेतली नाही। कुठल्याही प्रकारचं चिन्ह किंवा भीतीचं चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर ते दिसलं नाही, तर परमेश्वरावरती पूर्णपणे भिस्त ठेवून त्याने आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलं। आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबामध्ये आदर्श देण्यासाठी आज संत योसेफ पाचारण करत आहे। एक वडील, एक पिता म्हणून आपण आपल्या मुलासमोर, पत्नीसमोर, कुटुंबामध्ये कशा प्रकारे आदर्श देऊ शकतो हे संत योसेफ आपल्याला शिकवत आहे। आज संत योसेफाप्रमाणे आपण त्याच्याकडून स्फूर्ती घेऊया आणि त्याच्याप्रमाणे विश्वासाचं कार्य करण्यासाठी, आपलं कार्य मुकाट्याने करून परमेश्वराची भक्ती सेवा करण्यासाठी आज देऊळ माता आपल्या परवाना पाशरण करत आहे। त्यासाठी आपण परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया। आमेन।